नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल. शेतकरी मित्रांनो, ते पाहण्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन आला आहात तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पुढे बघूया काय आहे. चला तर बघा मग शेतकरी मित्रांनो, काय आहे यामध्ये. पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विम्याचा 75 हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही बातमी वर्तमानपत्रांमधूनही समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 2022, 23, 24 आणि मे महिन्यातील 2025 या 3 वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता. पीक विम्याची वाटप सुरू झाली असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत. आणखी बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात की पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही या यादीत आहेत. मागील 3 वर्षाचा 2022, 2023, 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे. भात 50,000 रुपये, ज्वारी 33,000 रुपये इतका विमा प्रत्येक पिकाला मिळणार आहे. चला तर बाकीच्या पिकाचाही विमा बघूया. चला तर पुढे बघूया कोणत्या पिकाला किती विमा मिळणार आहे. बाजरी 32,000 रुपये, भुईमूग 45,000 रुपये, सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये, तूर 45,000 रुपये, तुरीला 25,000 रुपये विमा मिळणार आहे. कापूस 60,000 रुपये आणि मका 36,000 रुपये इतका विमा या सर्व पिकांना मिळणार आहे. सर्वात जास्त पीक विमा कापसाला मिळणार आहे. तरी आपण जे पिकेचा विमा भरलेला आहे तो विमा आपल्याला मिळेल. हा पीक विमा 2022, 23, 24 आणि 25 मधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे. 2022 पासून 25 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलेले आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर आता आपण पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप होणार आहे. चला तर बघूया. ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे. आपले खाते कोणत्या बँकेत आहे ते आपण तपासायचे आहे. ज्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत आपले पैसे आलेत का हे नक्की बघा. 2022 ते 25 या काळात ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वीच सरकारकडून आली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्या 30 ते 35,000 रुपये मिळत आहेत. या सर्व पिकांना ही रक्कम लागू आहे. आता पुढे बघूया. कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3-4 वर्षांचा पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केली आहे. आता सर्व 2-3 वर्षांचा पीक विमा एक सोबत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हा विमा जमा होणार आहे.